आता मुक्ता विरक्त आणि अंतर्मुख बनली. आळंदीत राहायचं कोणासाठी असं सतत विचारू लागली. मुक्ताई, चलायचं ना? सगळे वाट पाहत आहेत. दादाचा निरोप घेतला. आता पुन्हा इथे येणं व्हायचं नाही ना? तीर्थयात्रेत सासवड गावामध्ये सोपान देवानी समाधी घेतली. मुक्ते, काहीच का ग वाटत नाही तुला? मार्ग तो मोकळा झाला आम्हा. आणि तो वैशाख वद्य द्वादशीचा दिवस उजाडला. आम्ही सगळे नदीकाठी विसावलो होतो आणि अचानक दाटून आलो. आकाशाशी ज्यांचं नातं जोडलेलं असतं त्यांना आकाशात परतावंच लागतं. सामान्य जनांसाठी त्यांना मातीचा कण होऊन राहावं लागतं. त्यांचे आयुष्य आपल्याला आपल्या इतकीच उंच करावी लागतात. मगच त्यांना धरा सोडता येते. गुरुदादा, येऊ का असं विचारणार नाही. जाऊ?